नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आता पहाटेचे 5 वाजले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवम एवढ्या लवकर गाडीची पूजा का करत आहे. हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आजचा व्लॉग हा पर्यटनाविषयी व श्रद्धेविषयी आहे. तर या व्लॉगमधून तुम्हा सर्वांना दर्शन करविणार आहे यल्लम्मा मातेचं म्हणजेच रेणुका मातेचं. पप्पा गाडी चालवतात, शेजारी मम्मी बसले आहे आणि आम्ही दोघे पाठीमागं बसलेलो आहोत. आता आम्ही कागलमध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर मामा मामी व आजी आजोबा यांना घेऊन देवदर्शनासाठी निघालो. पहाटेचा गार वारा आणि मंद सुवासिक वातावरण, सूर्योदयाच्या साक्षीने निसर्गाच्या सानिध्यात चालताना मन अगदी शांत होत आहे. अनेक गाड्या महाराष्ट्रातून विशेषतः कोल्हापुरातून आल्या आहेत. सौंदती मंदिर पुनर्बांधणीसाठी 200 कोटीचा निधी मंजूर झाल्यामुळे रविवारपासून 3 वर्ष हे मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. या नदीत 1 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर जर ते दिसले तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे. म्हणून मीही नदीत 1 रुपया टाकला. पुढे आम्ही मनोळी नदीवर नारळ वाढवून दही भाताचा नैवेद्य दाखवला. हा आहे मल्लप्रभा डॅम. यल्लम्मा मातेचे दर्शन घेण्या अगोदर जोगुला बावी या ठिकाणी शरीर शुद्धीकरण करण्यासाठी येणीकुंडा मध्ये स्नान केले जाते. पण तिथे गर्दी असल्यामुळे जवळच असणाऱ्या मल्लप्रभा डॅमवर स्नान केले. येथील देवदासीकडून लिंब नेसला व पूजा केली. दुपारचे जेवण करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराजवळ थांबलो. आता वाजले दुपारचा 1 आणि आम्ही जेवणासाठी मंदिरात बसलो. तर हेच ते सिद्धेश्वर मंदिर. तर जेवणामध्ये आहे मिक्स भाजी, आमटी, आंबाड्याची भाजी, घुगऱ्या, बेसनची वडी, आंबील, भाकरी आणि दही भात. चला तर दर्शन घेऊया सिद्धेश्वराच्या मूर्तीचे. दर्शन घेतल्यानंतर पुजाऱ्यांनी तीर्थप्रसाद दिला. मंदिराच्या परिसरात भरपूर माकडे होती. पुजारी काकांनी आपल्या हातून माकडांना प्रसाद दिला. हे आमचे पप्पा, मम्मी, मामा, मामी आणि आजी आजोबा. जेवण झाल्यानंतर जोगुळा बावी इथे पोहोचलो. हे ठिकाण यल्लम्मा देवी मंदिराच्या परिसरातील एक पवित्र कुंड समजले जाते. इथे जवळच ओपन शॉवर आहे. या शॉवर खाली भाविक स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून लिंब नेसतात. हातामध्ये व तोंडामध्ये कडुलिंबाचा पाला देऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. याचं एवढंच कारण असावं की कडुलिंबामुळे मनाची व शरीराची शुद्धी होते. कडुलिंब हा औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे, म्हणून सर्व रोगराई टळून जाते. इथे आता भक्ती निवासामध्ये देवीच्या नैवेद्याची तयारी सुरू केली. देवीचा आवडता पदार्थ म्हणजे कडबू. हे गव्हाच्या पिठाचे व पुरणाच्या डाळीपासून बनविले जाते. आम्ही सायंकाळी यल्लम्मा मातेच्या दर्शनासाठी निघालो. इथे फुलांची, खेळण्यांची, प्रसादाची दुकाने उघडली आहेत. इथे गल्लाटा फुलांच्या माळा विक्रीस ठेवल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे कुंकवाचे व भंडाऱ्याचे ढीग रचून ठेवलेत. तसेच दुर्ड्याही ठेवल्या आहेत.
जर तुम्हाला डायरेक्ट दर्शन हवे असल्यास त्याचे वेगळे चार्जेस घेतले जातात आणि रांगेतून दर्शन घेण्यासाठी सभा मंडपातून आम्हाला गर्दी असल्याकारणे 2 तास लागले. उदगाई उदय याचा भंडारा उधळून जयघोषही चालू होता. मंदिराजवळ पोहोचताच घंटानाद कानावर पडतो. या नादात एक वेगळीच शक्ती असते, मन प्रसन्न करणारी, विचारांना शुद्ध करणारी. देवळाच्या प्रांगणात प्रवेश करताच उदबत्त्यांचा मंद सुगंध वास, भक्तांच्या ओठांवरचे स्वर, मनातली श्रद्धा जाणवते. मुख्य गाभाऱ्यात व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे मी तुम्हाला देवीचे दर्शन करवू शकत नाही. देवीचे दर्शन झाल्यानंतर हळदी कुंकू, भंडारा व दुर्डी खरेदी केली. आजी म्हणजेच माझ्या पप्पांची आई, ती सर्वांना घेऊन देवीच्या दर्शनासाठी येत होती. पण आज ती आमच्यात नाही. आम्हाला खूप वाईट वाटतंय. तिच्या इच्छेखातर 3 वर्षातून आमचं कुटुंब मातेच्या दर्शनासाठी येतच राहील. मंदिरात काही वेळ घालवल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. मंदिराचा हा प्रवास केवळ शारीरिक नसतो, तो मनःशांतीचा प्रवास असतो. नित्यनेमाने किंवा अधूनमधून का होईना, पण अशा ठिकाणी जायलाच हवं. आपल्या आतल्या शांततेसाठी, नव्या ऊर्जेसाठी आणि आयुष्याचा योग्य मार्ग शोधण्यासाठी. श्रद्धा आणि भक्तीने चाललेला प्रत्येक प्रवास मंदिरात जाऊनच नव्हे तर मनातूनही पूर्ण होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंट्स द्यायलाही विसरू नका.